आपल्यासारख्या पोरांनी आत्ता सध्या करिअरवरती लक्ष घालायला पाहिजे. काहीही असू दे, नोकरी करा, वडिलोपार्जित व्यवसाय असेल तर व्यवसाय करा. जेमतेम मार्गानं आपल्याला पैसे कमवता आले पाहिजेत पहिला. दुसरं, आलेला पैसा टिकवता तर आला पाहिजे, तो गुंतवून त्याला कामाला पण लावता आलं पाहिजे. मग त्यासाठी फायनान्स, स्टॉक मार्केट ह्याचं नॉलेज पाहिजे. आणि ह्या 2 विषयासोबत ना, आत्ता आपल्यासारख्या पोरांनी पॉलिटिक्समध्ये लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. हां, ठीक आहे ना, मी असं नाही म्हणत आहे, की सगळ्यांनी नॅशनल लेव्हलमध्येच इंटरेस्ट घेतला पाहिजे. पण निदान आपल्या गल्लीत, आपल्या गावात काय चाललंय पॉलिटिक्समध्ये, कुठल्या योजना यायला लागलेत, काय नाही, ह्याच्यामध्ये बेसिक तरी लक्ष घालणं ना खूप गरजेचं झालंय. हे मी काय ते केडी स्टॉकचं यूट्यूब चॅनल, हे Instagram जे करायला लागलोय ना, 3च उद्देश आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पोरांना चांगलं करिअर द्या. ते माझा एक मित्र आहे विजय म्हणून, तो रिक्रुटमेंटची कामं करतो, लोकांना कामाला लावतो, NGOमधनं काहीतरी कामं चालूच असतात आमची. तर अजेंडा काय आहे, की करिअर पहिला सेट करा. करिअर सेट झालं तर फायनान्स शिका. फायनान्समध्ये पण ना फक्त माझं फायनान्स म्हणून चालणार नाहीये. सगळ्या कुटुंबाचं फायनान्स प्रत्येकाला ताब्यात घ्यायला पाहिजे. आणि ते जो गणित बसवणार ना, मग त्याला वेळ मिळेल पॉलिटिक्समध्ये लक्ष घालायला. तुम्ही डायरेक्टली येऊ नका ना, पॉलिटिक्समध्ये यायची गरज पण नाहीये. पण निदान काय चाललंय बाबा, योग्य कॅन्डिडेट चाललाय का आपल्या भागातून? तो आपली कामं करायला लागलाय का? बरं काय चाललंय? जनतेसाठी काही होतंय का? हे लक्ष घालण्याची खूप गरज झाल्या. आणि ना आपण त्रिकूट बनून राहिलोय. म्हणजे जे लोकं नोकरीला जातात त्यांना मी बघतोय. नोकरी, कुटुंब, माझी कामं, माझे मित्र, संपला विषय. त्याच्या पलीकडे काही बघायलाच तयार नाहीत लोक. हे बदलण्याची गरज आहे. आणि आपल्या गावाकडे तर एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना, ते 1.5 GB 2 GB इंटरनेट, ते रीला आणि त्या गेमा, ह्याच्या पलीकडे दुनियाच दिसत नाही पोरांना. एवढं मात्र मला बघायला मिळालं, की ज्या व्यक्तीनं गाव सोडलंय आणि कामानिमित्त एका गावातून दुसऱ्या शहरात जाऊन फिरून-बिरून आलाय ना, त्याला दुनिया लवकर समजते. जे त्या डबक्यातच राहिलाय की नाही, लय अवघड आहे.